जवळपास महानगरपालिकेच्या अस्तित्वात आल्यापासून म्हणजे 2026ची निवडणूक झाल्यापासून सन्मान्य सदस्यांची महासभा अस्तित्वात आल्यापासून पहिल्या महासभेपासून ओरड आहे की पाणी पुरवठ्यासंदर्भातल्या तक्रारी आहेत आणि या सगळ्या तक्रारींमध्ये जी भर पडते ती फक्त गॅस पाईपलाईनच्या खुदाईमुळे. आत्ता माझ्यासोबत माध्यमांच्या प्रतिनिधीसुद्धा पाणी केली. जवळपास सर्व रस्त्यांची चाळण झालेली आहे, सर्व रस्त्यांना लिकेजेस झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता काही भागात टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. याला जबाबदार पाणी पुरवठा विभाग आणि ज्यांनी परवानगी दिली ते बांधकाम विभाग आणि त्याचे शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे जबाबदार आहेत. आणि या संपूर्ण याला गॅस पाईपलाईनची खोदाईची बेजबाबदारपणे चालू आहे, ती संपूर्णपणे जबाबदार आहे. आता या तिघांनाही इतर ठिकाणी पाचारण केलं होतं. ही गॅस खोदाईच्या नुसार झालेले लिकेजेस काढण्यासाठी यादी बनवून घेऊन ताबडतोब यंत्रणा लावण्यात आलेली आहे. परंतु हे सगळं करण्यासाठी आज ज्या पद्धतीचा पवित्रा घ्यावा लागला तो पवित्रा घेतल्यानंतर प्रशासनाला जाग येते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं प्रशासनाला जाग आणायला याच्या पुढं प्रशासनाच्या विरोधात आणखीन आक्रमक व्हावं लागलं तर आम्ही ते होऊ. महासभेत निश्चितपणाने मी अहवाल मागितला आहे की ज्या ज्या ठिकाणी खोदाईमुळे झालेलं नुकसान आहे ते मग रोडचं असू देत किंवा पाईपलाईनचं असू देत, त्या संदर्भातला अहवाल माझ्यासमोर आल्यानंतर मी पुढच्या पातळीवरती गॅस पाईपलाईन कंपनीच्या विरोधात फौजदारी दाखल करण्यासाठीची प्रक्रिया पार पाडणार आहे. आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सगळे प्रश्न सुटले नाहीत तर येणाऱ्या 17 तारखेला निश्चितच महानगरपालिका महासभेत सुद्धा आंदोलनाचा पवित्रा असेल.
माझं कसं झालं की आता बोरचं आम्ही भरलो तो किती दिवसांपासून असं आहे? 6 महिने होऊन गेले. हे काय का बरं काय म्हणते? ग्रामपंचायत आहे ना? नाही, महापालिका. महापालिका एरियात येते? बरं बरं. करे ते तिकडे 4 दिवसात एक फिरून फिरून वैताग आला. नाही, पण ट्रॅक्टर संपला काय?